पुढच्या काही बातम्या पाहूयात। अजित पवार यांनी अनौपचारिक गप्पांमध्ये केलेल्या गौप्यस्फोटाचे पडसाद आता उमटायला सुरुवात झालेली आहे। टोपी आणि मास्क घालून अजित पवार अमित शहांच्या भेटीला जात होते, तसंच ए पवार या नावाने तिकीट बुक करत होते आणि त्यावरून सुप्रिया सुळेंनी हा देशाच्या सुरक्षेसोबत खेळ असल्याचा आरोप केलाय। तर महाराष्ट्राला कलाकारांची मोठी परंपरा असल्याचा टोला संजय राऊतांनी केलाय। अजित पवारांची टोपी आणि मास्क चर्चेत आलाय, कारण विरोधी पक्षनेते असतानाही महायुतीत दाखल होण्यापूर्वी अजित पवार आणि अमित शहांमध्ये जवळपास 10 बैठका झाल्या होत्या। अनौपचारिक गप्पात अजित पवारांनी ही माहिती दिली होती। पक्षातील बहुतेक आमदारांची भाजपसोबत जाण्याची इच्छा होती आणि त्यामुळेच महायुतीत सामील होण्याचा निर्णय घेतल्याचं अजित पवारांनी अनौपचारिक गप्पात सांगितलं होतं। तसंच विमानाचं तिकीट काढताना अजित पवार या नावाऐवजी ए पवार या नावानं तिकीट काढलं जात होतं। याच मुद्द्यावरून आता सुप्रिया सुळेंनी सुरक्षेचा प्रश्न उपस्थित केलाय। उद्या कुठला तरी टेररिस्ट असं करेल, तो नाव बदलून येईल, याची जबाबदारी कोण घेणार? इट इज अ नॅशनल सिक्युरिटी इश्यू। मुंबई आणि दिल्ली एअरपोर्टची चौकशी झाली पाहिजे की अजित पवार वेश आणि नाव बदलून एअरलाईनची ही चौकशी झाली पाहिजे। एअरलाईननी कसं काय अलाव केलं ज्या माणसाला तुम्ही ओळखत नाही, आणि सिव्हिल एव्हिएशन मंत्रालयाने ह्याचं उत्तर दिलं पाहिजे। सुप्रिया सुळे एवढ्यावरच थांबल्या नाहीत, तर त्यांनी प्रश्नांच्या फैरीत झाडल्या। विरोधी पक्षनेते असताना तुम्ही चोरून अमित शहा यांना का भेटत होता, असा प्रश्न सुप्रिया सुळेंनी उपस्थित केला। अमित शहा यांच्यासोबत काय बोलत होते, नाव बदलून तुम्ही का जात होता, असे प्रश्न सुप्रिया सुळेंनी विचारले। 2 जुलै 2023 रोजी अजित पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती। त्याच्या 5 दिवस आधी मोदींनी भ्रष्टाचाराचे आरोप अजित पवारांवर केले होते। मग आधीच्या 10 भेटी कधी झाल्या, याचं उत्तर देवेंद्र फडणवीस देणार आहेत का, अशी प्रश्नांची मालिकाच सुप्रिया सुळेंनी उपस्थित केली आहे। आज हे अजित पवार आहेत, त्यांच्या पॉलिटिकल स्वार्थासाठी त्यांनी नाव बदललं, पण हे आपले संस्कार आहेत। पुढची पिढी काय समजेल की या राज्याचा लीडर ऑफ ऑपोजिशन जो आज डेप्युटी चीफ मिनिस्टर आहे, तो नाव बदलून जातो, पुढच्या पिढीला काय तुम्ही संस्कार करणार? हे महाराष्ट्राचं आणि भारताचं राजकारण आहे। हे संस्कार आणि हा नियम कायदा, हा देश संविधानाने चालतो, संविधानाच्या चौकटीत ह्याला जागा नाही। अजित पवारांचं वेषांतर आणि नाव बदलण्याचा मुद्दा पेटल्यानंतर संजय राऊत शांत राहणं शक्यच नाही। संजय राऊतांनीही त्यांच्याच शैलीत हल्लाबोल केला। परवा अजित पवारांनी त्यांच्या नाट्यकलेची माहिती दिली। 10 वेळा वेश पालटून आल्याचं त्यांनी सांगितलं। मुंबई दिल्लीच्या विमानतळावर देशाचे गृहमंत्री आणि राज्याचे गृहमंत्री यांनी खेळ चालवलाय। यातून देशात घातपाताला चालना मिळू शकते। वेश पालटून एक व्यक्ती देशाच्या गृहमंत्र्यांना भेटतो, हा देशाच्या सुरक्षेसोबतचा खेळ आहे। विमानतळाची सुरक्षा किती खोटी आहे हे यातून दिसून येतं। त्यांनी बनावट पॅन कार्ड, पासपोर्ट, आधार कार्ड बनवलेली आहेत, असा हल्लाबोल संजय राऊतांनी केला। अतिरेकी घुसू शकतात, नाव बदलून वेश पालटून। दाऊद इब्राहिम किती वेळा आला असेल यांच्या काळात मला माहीत नाही, किंवा हे जे लोक आहेत सगळे परदेशात पळून गेलेले भगोडे उद्योगपती यांचे, हे अशा प्रकारे मुंबई दिल्ली विमानतळावरून त्यांनी प्रवास केलाय का अनेकदा? दाऊद इब्राहिम, टॅगर मेमन, छोटा शकील यांना सुद्धा ही मुभायती मिळाली होती का वेश पालटून येण्याची या मुंबई दिल्लीमध्ये? सुप्रिया सुळे आणि संजय राऊतांनी अजित पवारांवर तोफ डागली, त्यामुळे सुनील तटकरे मैदानात उतरले। अजित पवार सर्वसामान्यांसाठी कार्य करत असल्यानं विरोधक वैफल्यग्रस्त झालेत, असा पलटवार सुनील तटकरेंनी केलाय। पण दिल्लीमध्ये अजितदादांच्या विरोधामध्ये कट कारस्थान रचण्याचं काम मात्र नक्की सुरू आहे। त्याच्यामुळे अनेकांना आपल्या राजकीय स्वप्नाची, राजकीय अस्तित्वाची जी काही भीती वाटते आहे, ती मंडळी रोज उठून अशाच पैचं नॅरेटिव्ह सेट करतात। मास्क आणि टोपी घालून 10 वेळा अमित शहांची भेट घेतल्यानं अनौपचारिक गप्पांमधील अजित पवारांचं वक्तव्य चांगलंच गाजतंय। त्यातच सुप्रिया सुळे आणि संजय राऊतांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरं अजित पवार आता देणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।